बंडू काका हा 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 तारखेला आपण सर्वांनी फक्त न भूतो न भविष्यती लीड मोजण्यासाठी आणि या तालुक्याचा खऱ्या अर्थाने भूमिपुत्राला सर्वसामान्यांनी न्याय दिलेला जो असेल ना तो गुलाल उधळण्यासाठी म्हणून आपण सर्व जमणार आहोत ही तमाम बहुजनांच्या वतीने मी ग्वाही देतो। एक साधारण व्यक्ती ज्या वेळेला राजकारणात येतो आणि साधारण व्यक्ती ज्या वेळेला लोकांना वाटू लागतं की आमच्यासारखा व्यक्ती कोणीतरी आमदार म्हणून यावा आणि ज्या वेळेला ती व्यक्ती आमदारच्या दिशेने वळत असते त्यावेळेला संपूर्ण जनसमुदाय हा त्यांच्या पाठीशी उभा असतो। याचं उदाहरण आपल्याला आज बंडू काकांचा प्रचार करताना दिसत आहे। याच्याकडे सांगण्यासाठी शाश्वत मुद्दा काय हे मी इथून एक मतदार म्हणून जाहीर आवाहन करतो। याने फक्त काळवेळ सांगावी बसावं आणि याने शाश्वत मुद्द्यांवर बोलावं। त्याच्यासाठी मी आणि माझ्या सकट सर्व गोरगरीब अशिक्षित मतदार घेऊन येतो, सर्वसामान्य घेऊन येतो आणि मग याने बोलावं। देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। गावो मालेगाव बाह्यमध्ये आमदार कोण होणार यात शंका काय? 100% बंडू काका बच्चाव हेच आमदार फिक्स होणार। जनसामान्याचा विचार करणारे, शेतकरी व व्यापारी बांधवांचे काळजी घेणारे श्री प्रमोद बंडू काका पुरुषोत्तम बच्छाव यांना रिक्षा या निशाणीवर 11 नंबरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करूया। मतदानाने बंडू काकाला विजयी होईना, मतदानाने बंडू काकाला विजयी होईना। हे सर तुमच्या ओळखी पाळखीचे आहे। मागे वारीन मावशी निकुल सर इंग्लिश सर येडूर सर ते दोन सर एक साधारण व्यक्ती ज्या वेळेला राजकारणात येतो आणि साधारण व्यक्ती ज्या वेळेला लोकांना वाटू लागतं की आमच्यासारखा व्यक्ती कोणीतरी आमदार म्हणून यावा आणि ज्या वेळेला ती व्यक्ती आमदारच्या दिशेने वळत असते त्यावेळेला संपूर्ण जनसमुदाय हा त्यांच्या पाठीशी उभा असतो। याचं उदाहरण आपल्याला आज बंडू काकांचा प्रचार करताना दिसत आहे। साधारण 20 वर्षापासूनच ही व्यक्ती समाजकारणात राजकारणात ज्या पद्धतीने अग्रेसर आहे लोकांना सांगण्याची गरज नाही की ह्या व्यक्तीने काय केलंय। आज तुम्ही लहानांना विचारा मोठ्यांना विचारा सगळ्यांच्या तोंडात फक्त बंडू काका आणि बंडू काका हेच नाव आहे। फक्त आम्हाला चिंता एकच आहे की आम्ही किती मतांनी या निवडणुकीत विजय मिळवू। बाकीचं आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही प्रचंड मतांनी या निवडणुकीत विजयी झालेलोच आहे। तरीही आम्ही लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज बिपिन दादा सुधीर नाना यांच्या संपूर्ण मित्रमंडळीसोबत आज आम्ही नवीन वसाहत दौरा करत आहे। इतका प्रचंड प्रतिसाद मिळत आहे की आम्हाला प्रत्येक गरीब लोकांना विचारणं होते की तुम्ही नाश्ता केला का, तुम्ही चहा केला का, तुम्ही थांबून जा आणि इकडे येण्याची आवश्यकताही नाही या पद्धतीने या ठिकाणी प्रचार होत आहे। त्यामुळे आम्हाला पूर्ण प्रचंड विश्वास आहे की आमचा उमेदवार हा हजारांच्या संख्येने विनर होणार आहे। बिपिन दादा काय वाटतं आपल्याला हा निवडणूक संदर्भात? काय झालं महायुती सरकारकडे आज सर्वसामान्यांना गोरगरिबांना दलितांना आदिवासींना कष्टकऱ्यांना महिलांना त्यांना सांगण्यासाठी काहीच नाही। मग ते ह्या लाडकी बहीण असेल किंवा 85 वर्षाच्या पुढे विमान फुकट, 75 वर्षाच्या पुढे हे फुकट, ह्या ज्या स्कीमा आहेत हे प्रलोभनं देत आहेत कारण त्यांच्याकडे बेसिक असं सांगायला काही नाही। हे जर समजा आपण महाविकास आघाडीचं किंवा त्या आधीच्या सरकारांचं पाहिलं तर त्यांनी प्रत्येक वेळी अगदी हाताला काम सुद्धा दिलं असेल। म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल, विधवांसाठी काही स्कीमा आणल्या असतील, म्हणजे प्रत्येक वेळा त्यांनी त्या मतदाराला किंवा सर्वसामान्याला राज्यातल्या नागरिकाला फक्त उभं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची कधी मार्केटिंग केलेली नाही। मग त्या कुठल्याही योजना धरा तुम्ही, तसं हे अगदी नालायक आणि कृतज्ञ सरकार आहे। या सरकारला सांगण्यासाठी काहीच नाही। आणि त्यातल्या त्यात जर आपण आपल्या गावाचं पाहिलं तर आपल्या गावचा जो आमदार आहे गेल्या 20 वर्षापासून नालायकीची हद्द ओलांडलेला माणूस आहे। हा संवेदनाहीन व्यक्ती आहे। हा इथे आल्यानंतर काय फक्त गुंडगिरीच करणार, झुंडगिरीच करणार, जातीपातीतच लावणार। याच्याने या गावात सांगण्यासारखं ठळक असं एकही काम केलं गेलेलं नाही आणि म्हणून हा कुठल्या तरी भूलतापा देणार आणि हा
आर्थिक विषयावरच फक्त येणार, याच्या पलीकडे याच्याकडे सांगायला काही नाही, हे माझं तरी मत आहे. आणि आज आपण प्रचार करत असताना प्रत्येक स्तरातील सर्वसामान्य गोरगरीब जे कोणी असतील त्यांच्याकडे जर समजा आपण गेलो, ते वातावरण जर पाहिलं तर वातावरणात याच्याविषयीची प्रचंड नाराजी आहे. कारण यांनी इथे फक्त आणि फक्त गुंडगिरी आणि झुंडशाहीच माजवली, या पलीकडे यांनी काही केलेलं नाही. हे तरी किमान सर्वसामान्यांच्या नजरेतनं मला पाहायला मिळतंय. आज विकासाच्या नावावर मत मागण्याची परत मंत्री साहेब करतात, ते विकास केलेला आहे, ते विकास पुरुष म्हणतात. आता विकास म्हणजे काय हो? डांबरी रस्ते काढून टाकले, डांबरी रस्ते काढून टाकले, सिमेंटचे रस्ते आणले. बरं, याला लोकप्रतिनिधींवर म्हणजे नगरसेवक असतील, विविध गावचे सरपंच असतील, पंचायत समिती झडपी सदस्य असतील, त्यांच्यावर देखील भरोसा नाही. हा फक्त स्वतःच तुंबडी वाजवण्यासाठी हा विकास दाखवतो. बरं, विकास म्हणजे काय? डांबरी रस्ते काढून टाकले, सिमेंटचे रस्ते टाकले, तिथे अगदी सेंटरला गटार टाकली, उद्या पुन्हा ती गटार खोदेल आणि पुन्हा नवीन गटार टाकेल, पुन्हा नवीन काहीतरी रस्ता रुंदीकरणाचा आणेल, पुन्हा हेच जे काही कामं आहेत हेच कामं उकरणे, हेच पुन्हा चालू करणे, हा याचा व्यवसाय आहे. कारण याचीच सिमेंटचा कारखाना असेल, RMC समजा याच्याच खडी क्रेशर असतील. अहो, इतका नालायक आणि दळभद्रा माणूस आहे हा. याने या तालुक्यातले 110 टँकर भाड्याने घेऊन घेतले. म्हणजे याला ही सुद्धा लाज नाही. तालुक्यातल्या 110 कुटुंबांना आज 5-25 हजार रुपये महिना मिळाला असता, ते कुटुंब धकले असते. हा इतका गरीब आहे का? हा कधीतरी मालदारकी म्हणायचा आणि चालदारकी म्हणायचा. आणि आज याची परिस्थिती काय आहे याच्याकडे सांगण्यासाठी शाश्वत मुद्दा काय, हे मी इथून एक मतदार म्हणून जाहीर आव्हान करतो. याने फक्त काळवेळ सांगावी, बसावं आणि याने शाश्वत मुद्द्यांवर बोलावं. त्याच्यासाठी मी आणि माझ्या सकट सर्व गोरगरीब अशिक्षित मतदार घेऊन येतो, सर्वसामान्य घेऊन येतो आणि मग याने बोलावं. सामान्य जनतेच्या मनात सर्वसामान्यांचा भूमिपुत्राचाच मुलगा दिसतोय ना. मी त्याचमुळे म्हटलं तुम्हाला, आज गोरगरीब, दलित, आदिवासी, महिला, कष्टकरी, युवा, शेतकरी, उद्योजक, नोकरदार कोणीही पाहिलं ना आपण, त्या प्रत्येकाला परिवर्तन हवंय. म्हणजे याच्या जाचाला सर्वाच वर्ग कंटाळलेला आहे. याच्या जाचाला कंटाळलेला नाही असं कोणीच नाही ना साहेब. याने काय केलं? निव्वळ आणि निव्वळ नालायकीची आणि संवेदनाहीनतेची पातळी गाठलेली आहे यांनी. काय